कार्यकर्ते मतदार भावन आणि बहिणीनो, उपस्थित पत्रकारी बंधूनो, हांव सगळ्यां पयलीं परत एकदा सगळ्यांचे हार्दिक स्वागत करता। आम्ही खरोखरच भाग्यवान आसात। अवघ्या 6 महिन्याचे भितर या देशाचे आदरणीय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदीजीचे आगमन परत आज गोंयांक जाता आणि परत तांकां आयकोपाची संधी आमकां सगळ्यांक मेळ्ळ्या। हांव तुमचे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करता। गेले 1 महिन्यापेक्षा जास्त काळ तुम्ही सगळे लोकसभेच्या आपापल्या मतदारसंघात आपापल्या सगळ्या गावांत प्रचारात मग्न आसात। तुम्ही केल्ले परिश्रम, तुम्ही केल्ले कार्य निश्चितपणे खंय तरी मतदार ताची आठवण धरतले आणि त्या कामाक निश्चितपणे आमकां सगळ्यांक यश मेळटलें असं सांगपाक हरकत ना। आणि हाचे रिजल्ट आमकां 4 जूनाक गोंयच्यो दोनूय जागा जिखून भारतीय जनता पक्षाचो विजय आम्ही साजरो करतले। भावनो भयणीनो, भारतीय जनता पार्टी असो एक पक्ष पार्टी आसा ज्या पार्टीक घडोवपाचें काम तुम्ही सगळ्यांनी केल्लें आसा। सुरवातेपासून तुमच्या सगळ्याच्या सहकार्यान आणि आशीर्वादान ही पार्टी आज इतली मोठी झाली आसा, ताचे उदाहरण आज तुमच्या समोर आसा। 50,000पेक्षा जास्त मतदार कार्यकर्ते या सभेक उपस्थित आहा। हाजे वयल्यान कळटा की भारतीय जनता पार्टीक तुम्ही कितली मोठी केल्या। 3 वेळा कंटिन्युअस भारतीय जनता पक्षाची सत्ता गोंयाचेर आसा। म्हणजे सारख्या सामान्य कार्यकर्त्याक तुम्ही सतत 5 वेळा निवडून दिलो आसा, ज्या मतदारसंघात पहिले खासदार दुसऱ्यांदा केन्नाच येवना। आणि अशा तरेच्या याच कामाक लागून उत्तरेक 5 फावटी, दक्षिणेक 1999 आणि 2014 तेही येवटेनी 100% विजय तुम्ही आमकां दिल्लो आसा, दोन्ही खासदार निवडून दिवन। आज हीच वेळ आसा की परत एकदा उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याचो सीट हो भारतीय जनता पक्षाक आम्ही म्हणतात अब की बार 400 पार, या 400 गोंयाचे दोन्ही सीट हाडपाचें काम जे आसा आम्ही येणाऱ्या काळात आमकां सगळ्यांक करपाचें आसा आणि परत एकदा असोच इतिहास घडोवपाचो आसा। भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत तुमचो मोलाचो वांटो आसा। तुमचे सगळ्यांचे सहकार्य जे आसा, त्या सहकार्यान भारतीय जनता पक्ष आज फुडें गेल्लो आसा। आणि ज्या पद्दतीन गोंय सरकार, केंद्रीय सरकार हाणें मेळून जो काही गोंयाचो विकासाचो कायापालट केल्लो आसा, ही विकासाची गंगा या गोंयान उतरलेली आसा। हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हांव परत एकदा नमूद करता। कठीण अशा महामारी, कोविड-19च्या महामारीक गोंयान कशी तरेची, सगळ्या देशांत कशी तरेची परिस्थिती आशिल्ली, परंतु नरेंद्रभाई मोदीजीचे नेतृत्व, या नेतृत्वान जो काही देशातच नाही तर जगात चमत्कार करून दाखवलो। जवळजवळ भारतान केन्नाच वॅक्सिनेशन करून नाशिल्लें, त्या वॅक्सिनेशनाची निर्मिती करून 130-135 कोटी लोकांक ते वॅक्सिनेशन दिवन तांकां कोविडा पासून वाचयले। इतलेंच न्हय तर वॅक्सिनेशन बाकी देशांक एक्सपोर्ट करून बाकीच्या देशांकय हे तरेचें काम ताणें उत्तम काम केलें। कितले कोटी लोकांक खंय तरी अन्नधान्याची सप्लाय, गरिबांक अजूनही हे धान्य दिवपाचें काम जे आसा ते करतात। 5 लाखांपर्यंत खंय तरी आयुष्मान कार्ड दिवन एक बॅकिंग आमच्या सगळ्यांच्या हातून दिलें की कोणेच खंय तरी त्रासांत पडूंक जायना, तांकां हेल्थाची वेवस्थीत सुविधा मेळची। आणि त्याच पद्दतीन गोंयांक सुद्धा अशाच पद्दतीचें काम राज्य सरकार करता। आमचे सगळ्यांचे एक स्वप्न आसा की जशें विकसित भारत हे स्वप्न घेऊन
नरेंद्रभाई मोदी आज फुडें वता आणि ह्या स्वप्नाचो पाठपुरावो करपाक तशें आमच्या अध्यक्षांनी सांगलें की 4 स्तंभांनी हे जे काम चालू आसा ते म्हणजे ताचा उल्लेख करता ते म्हणजे ह्या देशाच्या ह्या तरुणांक खंय तरी वयर फुडें व्हरपाची गरज आसा. दुसरो स्तंभ जो आसा तो महिलांचो आसा. तिसरो स्तंभ जो आसा शेतकरी किसान आणि चौथो स्तंभ आसा हो खंय ते गरीब कल्याण. ह्या चारय हांचेर जे काम चालू आसा तातूंतल्यान आज देशाक फुडें व्हरपाची गरज आसा आणि त्या पद्दतीन मोदीजी काम करता. खास करून एकाच स्तंभा संदर्भात हांव सांगता की आज महिला या देशाची 50% पॉप्युलेशन महिलांची आसा. ह्या महिलांक जागृत केलेत, तांकां ज्यो काही अडचणी आहा त्यो पयस करपाचें काम विविध तरेच्यो स्किमी दिवन आज तांकां स्वावलंबी करपाचें काम मोदीजीन केल्लें आसा. आणि त्याच बरोबर देशांत 33% महिला खातीर दिवप हे कितली वर्सां चर्चाच आशिल्ली. परंतु मोदीजीन जेन्ना नव्या पार्लमेंटाचें उद्घाटन जालें तुमी सगळ्यांनी पळयलां, तो पयलो दीस पार्लमेंटाचो आशिल्लो तो 33% महिला खातीर बिल पास करून हो दीस महिलांच्या नांवाचेर केल्लो आसा. इतलें महत्व आमी भगिनीक आनी आमच्या महिलांक दिल्लें आसा. आणि ह्या खातीर आमची दक्षिण गोव्याची उमेदवार सभापती पल्लवी धेंपे आमी सुरवात केल्ली आसा की 33% आसाच आसा, परंतु आमी ह्या गोंयचे 50% आरक्षण दिवपाची सुरवात आमी केल्ली आसा. आणि म्हणून चड करून हांव सगळ्या आमच्या भगिनीक आव्हान करता, येणाऱ्या निवडणुकीक 7 मेच्या निवडणुकीक 50% संख्या तुमची आसा. आणि म्हणून हो जो तुमकां मान दिल्लो आसा, आमच्या पंतप्रधानांनी तुमकां जो मान दिल्लो आसा त्या मानाची कदर करून सगळी महिलांची मतां ह्या महिलांनी तुमकां अपील करता की तुमची जी मतां आसात ती तुम्ही जर दिली, तुम्ही जर ह्या मताचो ओघ आमच्या पल्लवीबाई धेपेक दिलो जाल्यार निश्चितपणे मोठ्या मताधिक्यान आमच्या ही आसा पल्लवी धेपे जी आसा निश्चितपणे निवडून येतल्यो. आणि हे काम तुमचें आसा, हे काम तुम्ही करूंक जाय. आमी तुमच्या फाटल्यान आसाच आसा. आणि ह्या खातीर तुमकां सगळ्यांक अपील करता की तुम्ही सगळ्यांनी येणाऱ्या निवडणुकीक ज्या पद्दतीन आतां पर्यंत सहयोग दिल्लो आसा तो सहयोग असो चालू दवरून परत एकदा दोन्ही सीट दिवून आमी गोंयांत हो विजय प्राप्त करपाची गरज आसा. भावनो भयणीनो, आज आमचे विरोधक जे आसात ताणें खंय तरी खोटारडेपणाची खंय तरी सीमा पार केल्ली आसा. आणि ते भलतेच नाकाशिल्ले खोटारडे आरोप दोन्ही वटच्यान तेच चल्ला. आमच्यान जो एक उमेदवार आसा उत्तर गोव्याचो हो जर अशे तरेचो खोटो प्रचार करता की स्वता खंय तरी स्कॅन्डलांत गुंतलेलो आसा. रमाकांत खलप ताणें म्हाजे कडेन चर्चेचें आव्हान केल्लें म्हाका. आणि आव्हान कसलें की तो जेन्ना 18 म्हयने खासदार आशिल्लो त्या 18 म्हयन्यांत केल्लो ताजो विकास आणि म्हजो 25 वर्सांचो विकास हाजेर चर्चा करूया म्हणून हांवें ताका सांगलें की खरी चर्चा ती जावंक जायी, चर्चा करपाची गरज ना. तुका त्या वेळेर लोकांनी उत्तर दिल्लें आसा, तुवें जर 18 म्हयन्याक बरो विकास केल्लो जाल्यार तूं परत निवडून येतलो आशिल्लो. 1999 तूं म्हजे कडल्यान हार खावची नाशिल्लो, लोक उत्तर गोंयचे लोक तुका हार दिवचे नाशिल्ले. परंतु तेन्ना तुका निवडणुकीन भायर वडयलो तेन्ना चर्चेचो विशयच सोंपलो. परंतु तुका जर खरी चर्चा जर करूं जाय आशिल्ली, तुम्ही जे लाखो आपल्या गरीब भावा भयण्याचो जो काही सत्यानाश केल्लो आसा, म्हापसा अर्बन बँकेच्या नांवान तुवें जी लूट केल्ली आसा आणि तुवें केल्ल्या लुटीमुळे आज अक्षरशः ज्यांचे कोणाचे पेन्शनाचे पयशे आशिल्ले, ज्यांचे कोणाचे फिक्स्ड डेपॉझिट आशिल्ले, हे सगळे जे बुडोवपाक कारणीभूत तूं एकाच्या स्वार्था खातीर तुज्यो सगळ्यो गोश्टी केल्ल्या आसात. थंय चर्चा कर आणि ते चर्चेचो वेळ घालून लोकांक हे पयशे परत मेळून दी, तर तुजें आमी आयकूं शकतात म्हणून. आणि अशें करून सगळे कशे विकास काय करूं ना. विकास जर करूं ना जाल्यार तूं खंय तरी म्हापशेच्यान जेन्ना पणजे येता तेन्ना त्या हायवे वयल्यान तूं येवना, मांडवीच्या अटल सेतू वयल्यान तूं पार जावना, पत्रादेवी ते पोळे हो जो हायवे जाला हे वटेन तूं केन्नाच वचूना. आणि म्हणून गेला असल्या कदाचित दोळे बंद करून गेलो आसतलो. तूं गोंय जेन्ना हातूंतल्यान तुका लोकांनी रिटायर केलो त्या वेळी ते खंयच्याच गांवांत तुजी फेरी जावना आसतली, कारण थंय जो विकास केल्लो आसा तो तूं गेले शिवाय तूं कळटलो कसो. त्या गांवांत जे काही विकास जाल्लो आसा
जवळ कम्युनिटी हॉल जाल्ले आसात, खंय तरी स्मशानभूमी जाल्ले आसात, पूल जाल्ले आसात, अन्य तरेचे प्रकल्प जाले, स्कूल बिल्डिंग जाल्ले आसात, हे तुका पळोवपाक मेळटले आशिल्लो. परंतु हे जाणून बुजून जो अपप्रचार लोक सगळे जाणात, तुमची सवंगा लोकांनी वळखल्ली आसात. या काँग्रेसीन लोकांक सदांच फटयले. आज या देशाचो ऑपोजिशन लिडर न्हय, तो काँग्रेसचो लिडर राहुल गांधी जो आसा तो कशे तरेचे फटवेल तो तुमकां खबर आसा. हो पयले ताचो स्टेटमेंट हांवें पळयलो. ह्या देशाची गरिबी आमी पटपट करून आपूण काबार करतलो. परंतु हेज्या आज्यान प्रयत्न केलो, हेज्या आजेन प्रयत्न केलो, हेज्या बापायन प्रयत्न केलो, पूण गरिबी हेका हटोवंक जालना. ती गरिबी आज मोदीजी हटयता, पयस करता, हे तांणी लक्षांत दवरचें. अन्य कित्येक तरेचे जे आसात ते हातूंच्यान आमी पळयतात की ह्या काँग्रेसीन ह्या देशाचे एकतर्फी राज्य केले 60 वर्सां. परंतु ह्या देशाच्या गरिबाक तसोच दवरलेलो. त्या बरोबर एक शेवटचो जो एक विशय आसा, तो विशय इतलोच, ह्या देशाक कसो फुडें व्हरलो म्हजे पयलींच्या वक्तांनी तुमचे समोर दवरलेले आसा. ह्या देशाची प्रगती सर्वार्थान सगळ्या विशयांतून प्रगती जाल्ली आसा. आनी ह्या देशाक 2047 एक विकसीत राष्ट्र करपाची संकल्पना आणि स्वप्न तुमच्या सगळ्याच्या आधाराचेर मोदीजीन पळयल्लें आसा. आज आमची अर्थव्यवस्था 5व्या स्थानाचेर आसा. येणाऱ्या 1.5-2 वर्सांक ती 3ऱ्या नंबराचेर आसतली. आणि नंतर 2047 हो जो काळ आसा, ह्या देशाच्या स्वातंत्र्याक जे स्वातंत्र्य आमकां सगळ्याच्या त्यागा लागून मेळ्ळां, हे स्वातंत्र्याच्या 100व्या वर्साक हो देश ह्या जगान नंबर 1 जातलो आणि आमी करतले ह्या भावनेन मोदीजी आज काम करीत आसात. परंतु आज दुर्दैव आसा, हे काँग्रेसचे फुडारी जे आसात, जेणी फक्त सत्ता राबयली स्वताच्या स्वार्था खातीर, स्वताच्या कुटुंबा खातीर आणि आपली घरां व्हरली. आणि अशा तरेचो एक दक्षिणेचो जो उमेदवार आसा, तो स्वता कॅप्टन म्हणटा, कॅप्टन कदाचित जाला आसतलो, पूण आमकां डावट आसा. तो म्हणटा ह्या देशाची घटना 1961 आमचेर थोपयली. हांगा एक उदाहरण तुमकां दिता. 2 तरेचे कॅप्टन आमी हांगा आयकले, वास्को ह्या हितून 2 तरेचे कॅप्टन आमी आयकले. एक म्हणजे कॅप्टन मयेकर, ताणें देशाच्या हेका लागून आहुती दिली. आणि ती आहुती जेन्ना दिली तेन्ना पत्रकारांनी तेच्या आवयक विचारलें की ह्या संदर्भात तुका कितें म्हणचें आसा. आमकां काय ना, आपूण सॅटिस्फायड आसा. म्हज्या पुताचो हे जो आसा देह जो आसा तो देशाच्या कारणां लागून खंय तरी गेलो आनी म्हाका अभिमान आसा. आणि म्हजो जर दुसरो भुरगो आशिल्लो जाल्यार आपूण ह्या देशाच्या सेवेक दितलो आशिल्लो. परंतु हो जो कॅप्टन आसा तो कारगिल विजयाची गोश्टी सांगता. कारगिल खंय समुद्र आसा काय आमकां खबर ना, परंतु सांगता. आणि तोच कॅप्टन जेव्हा भारताच्या घटनेचे हात धरून जेन्ना सोपूत जेणे घेतिल्लो, त्याच घटनेचो ही निंद करता. ह्याच घटनेक ही घटना आमचेर थोपयली म्हणटा. आणि अशा तरेचो जर कॅप्टन आसत तुम्ही वळखयात. निवडून आयल्या नंतर या देशाची जो घटना नाही त्या देशाचे घट्टन करपाक तो फुडें आसतलो अशें म्हाका सांगन दिसता. आनी म्हणून ह्या लोकांक आज वळखोवपाची गरज आसा. ह्या तुमचे कडेन येतले, तरेतरेची सोंगां करतले, फटींग म्हणून उलयतले आनी भोलोवपाचो प्रयत्न करतले. तुमी सगळे सुज्ञ आसात, पूण येणाऱ्या काळात ह्या देशाक फुडें व्हरपा खातीर आमकां सगळ्यांनी एकजूट जावन नरेंद्रभाई मोदीजीक परत एकदा तिसऱ्यांदा आमकां पंतप्रधान करपा लागून आमी सगळ्यांनी येणाऱ्या 10 दिसा वावरचे आनी दोनूय सीट जिखून हाडपाक तुम्ही सगळ्यांनी मदत करतली अशी आशा व्यक्त करता. आणि तुमकां सगळ्यांक काळजा पासून देव बरें करून म्हाजे 2 शब्द सोंपयता. भारत